नमस्कार. श्रीमद देवी भुवनेश्वरी भागवताच्या या कथायज्ञामध्ये मी अनिता बिरजे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मागच्या काही भागांमध्ये आपण पाहिलं की देवी भुवनेश्वरी ही कोण आहे, तिचं प्राकट्य कसं झालं आणि ह्या देवी भुवनेश्वरी भागवत या पुराणाचं महात्म्य काय आहे. या पुराणामध्ये जर आपण बघितलं तर अनेक कथांचा समावेश झालेला आहे. एकातून एक उलगडत जाणाऱ्या कथा ह्या बऱ्याचशा इतिहास स्वरूप आहेत. पुराणं म्हणजे इतिहास असं पूर्वीच्या काळी म्हटलं जात असे. तर पुराणांची निर्मिती कशी झाली, तर सृष्टीच्या उत्पत्तीबरोबर ब्रह्मदेवांनी जे काही ज्ञान होतं ते वेदरूपाने वितरित केलं. ब्रह्मदेवांचे जे मानसपुत्र होते त्यांच्यापर्यंत ते ज्ञान पोचवलं गेलं आणि त्यातून पुढे ते विभागलं गेलं. हे वेद, या वेदांमध्ये निरनिराळ्या प्रकारचं ज्ञान हे ओतप्रोत भरलेलं आहे. हे ज्ञान केवळ आध्यात्मिकच आहे का, तर तसं नाही आहे. यामध्ये आत्मज्ञानाचा, अध्यात्मज्ञानाचा, शास्त्रीय ज्ञानाचा, भौतिक ज्ञानाचा असा सर्वांचा समावेश केलेला आढळतो. याच्याचबरोबर माणसाने कसं वागावं, कसं असावं, त्याच्यामध्ये कोणते गुण असावेत आणि ते गुण त्यांनी कसे राखावेत इथपर्यंत सर्व गोष्टींचा याच्यामध्ये उल्लेख आढळतो. 4 वेद, उपनिषद, ब्राह्मण ही सर्व वैदिक वाङ्मय संपदा आहे आणि ह्याच्यामध्ये जे जे काही सांगितलेलं आहे ते अभ्यासूनच समजून घेता येतं. कठोर परिश्रमाने, कठोर अभ्यासाने या गोष्टी समजून येतात. पण सर्वसामान्य माणसाला हे शक्य होतं का, तर नाही. म्हणून आपल्या ऋषीमुनींनी सर्वसामान्य बुद्धीच्या लोकांसाठी कथारूपाने हे सगळं ज्ञान पुढे प्रसारित केलं आणि त्यालाच पुराणं असं म्हटलं. मागच्या भागामध्ये आपण पुराणं आणि उपपुराणं यांची नावं ऐकलेली आहेत. तर ही जी संपूर्ण पुराण वाङ्मय संपदा आहे, ह्या पुराण वाङ्मय संपदेच्या विषयी थोडीशी माहिती आज मी देणार आहे. असं बघा की पूर्वीच्या काळी पुराण सांगणारे जे लोक होते त्यांना सूत असं म्हणत असत. त्यांचं कामच हे की त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी जाऊन त्या पुराणांचं पठण करायचं किंवा ते समजावून सांगायचं. पूर्वीच्या काळी नैमिषारण्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे यज्ञ हे कायमच चाललेले असायचे. सकाळी अगदी सूर्योदयाच्या आधीपासून ऋषीमंडळी या यज्ञांच्या कर्मासाठी म्हणून त्यामध्ये गुंतलेली असायची आणि साधारणपणे दुपारच्या नंतर त्यांचं हे यज्ञकर्म संपायचं आणि मग ही सगळी मंडळी एकत्र जमून मग आपल्या मनातल्या शंकांबद्दल चर्चा करायची. अशा वेळेला त्यांचं मनोरंजनही व्हावं आणि त्यांना ज्ञानही मिळावं, त्यांना इतिहास कळावा
या हेतूने ही सूत मंडळी ही त्यांना पुराण सांगायची. मुळामध्ये पुराण समजून घेण्याच्या अनेक पद्धती आहेत. पूर्वी असं सांगतात की एकच पुराण 80 पद्धतींनी सांगितलं जायचं. 80 पद्धतींनी सांगण्याचं कारण काय, तर श्लोक एकच असायचा, परंतु तो एका विशिष्ट पद्धतीने सांगितला तर होणारा त्याचा अर्थ, दुसऱ्या विशिष्ट पद्धतीने सांगितला तर त्याचा होणारा अर्थ, तिसऱ्या पद्धतीने सांगितला तर त्याचा होणारा अर्थ, यात फरक असायचा. त्यामध्ये ज्या वेळेला आपण हे सगळं ऐकतो त्यावेळेला त्याच्यामध्ये इतका अभ्यास असेल हे सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही. परंतु हे सत्य आहे. आजही जवळजवळ 20-25 पद्धती पुराण सांगण्याच्या अशा अस्तित्वात आहेत. त्यांच्या वेगळ्या संहिता आहेत. आणि खरोखरच पुराण सांगणारी जी मंडळी आहेत ती मंडळी एकेका संहितेचा अभ्यास करून त्या पद्धतीने या पुराणाचा प्रसार करत असतात. केवळ गोष्टी असं पुराणाचं रूप कधीच नसतं. प्रत्येक गोष्टीतून काही ना काही संदेश दिलेला असतो, काही ना काही तत्त्व सांगितलेलं असतं. आणि जर आपण तत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तेही कथा ऐकत मनोरंजन करून घेत तर ते अधिक मनावर ठसतं. या पद्धतीने ही सगळी मंडळी पुराणाचं प्रसार करत असतात. आपण देवी भुवनेश्वरी भागवताचा जेव्हा विचार करतो आहोत तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी ह्या दिलेल्या आहेत. मी जसं तुम्हाला सांगितलं की जवळजवळ 12 स्कंद या पुराणामध्ये आहेत आणि ह्याच्यामध्ये असंख्य गोष्टी दिलेल्या आहेत. या गोष्टी दिलेल्या असतानाच याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचं तत्त्वज्ञानही सांगितलेलं आहे. भगवती भुवनेश्वरींनी ब्रह्मदेवाला केलेला उपदेश, विष्णूंना केलेला उपदेश, त्यानंतर देवीचं गुणस्वरूप निरूपण, गुणलक्षण निरूपण, या अनेक गोष्टी अतिशय प्रामुख्याने या आपल्याला भागवतात ऐकायला मिळणार आहेत. तर आपण सुरुवात करूया. या पुराणाचे कर्ते हे अर्थातच भगवान व्यास आहेत. आणि जसं मी आधी उल्लेख केला तसं स्कंद पुराणामध्ये स्वामी कार्तिकेयांनी अगस्ती ऋषींना प्रथम हे पुराण सांगितलं असा उल्लेख या ठिकाणी नक्कीच आलेला आहे. परंतु या आणि केवळ याच नव्हे तर सर्व पुराणांच्या प्रसाराचं प्रथम काम जर कोणी केलं असेल तर ते शुकमुनींनी केलेलं आहे. शुकमुनी हे भगवान व्यासांचे पुत्र. भगवान व्यासांचा जन्म हा सत्यवती आणि पराशर यांच्या पोटी झालेला आहे. यानंतर ते जेव्हा म्हणजे भगवान व्यास जेव्हा आपल्या साधनेमध्ये लीन होते त्यावेळेला घृताची नावाची एक अप्सरा त्या ठिकाणी आली.
या घृताची अप्सरेला भगवान व्यासांचा मोह पडला, परंतु त्यांचं उग्र तेज पाहून तिला भीती वाटली आणि ती काही काळ तिथे थांबून निघून गेली. ती ज्या वेळेला तिथे थांबलेली होती तेव्हा व्यासांचंही लक्ष तिच्याकडे गेलं आणि त्यांनाही क्षणभर असं वाटलं की ही स्त्री जी आहे किंवा ही अप्सरा जी आहे ही माझ्या पुत्राला जन्म द्यायला अत्यंत योग्य अशी आहे. पुढे ज्या वेळेला ते असाच विचार करत यज्ञासाठी अग्निमंथन करत होते, अग्नी निर्माण करण्यासाठी, त्यावेळेला त्या ठिकाणी सदेह रूपाने शुकमुनी प्रकट झाले आणि मग ज्या वेळेला शुक त्या ठिकाणी आले त्यावेळेला ते सुरुवातीपासूनच अतिशय वैराग्यपूर्ण असं त्यांचं आयुष्य होतं किंवा त्यांची भावना वैराग्यपूर्ण होती. तर या ठिकाणी शुक मुनींनी व्यासांना असं सांगितलेलं आहे की मला ह्या जगात कशातच इंटरेस्ट नाही, मला कशातच रस नाही, मी बरा, माझं ज्ञान बरं, मी माझ्या आत्मानंदात लीन राहू इच्छितो. परंतु व्यासांनी त्यांच्यावर हे पुराण सांगण्याचं काम किंवा पुराणाचा प्रसार करण्याचं काम सोपवलं आणि अतिशय लहान वयामध्ये भगवान शुकांनी या पुराण प्रसाराचं काम केलेलं आहे. भगवान शुकांचा जे काही त्यांचं शिक्षण वगैरे झालं ते जनक राजाच्या मार्गदर्शनाखाली झालं. ते मिथिलेला आपले जे काही शिक्षण घ्यायचं होतं त्याच्यासाठी जाऊन राहिले होते. जनक राजाने शुकदेवांना जो काही उपदेश केला तो अतिशय ऐकण्यासारखा आहे. जनक राजाने शुकदेवांना सांगितलं की श्रुत्वा तमागत राजा मंत्रिभिः सहित शुचिः पुरं पुरोहित कृत्वा गुरुपुत्रं समभ्यगात. सूतांनी असं सांगितलं होतं ही कथा सांगताना की राजा जनकाने शुकदेवांची पूजा केली, कारण ते त्यांच्याकडे अतिथी म्हणून गेलेले होते. म्हणजे बघा की शुकदेव जनकाकडे उपदेश घेण्यासाठी गेले, परंतु जनक हा गुरु स्वरूपात असला तरीसुद्धा त्यांनी आपला जो काही गृहस्थ धर्म आहे त्याचं पालन करून आलेल्या पाहुण्याचं अत्यंत चांगलं स्वागत केलं. आणि त्यानंतर त्यांना उपदेश केला. त्यांनी असं सांगितलं की ज्या वेळेला यज्ञोपवीत संस्कार होतात आणि प्रथम वेदाध्ययनासाठी शिष्य गुरुकडे जातात, त्या ठिकाणी वेदांताचं अध्ययन पूर्ण झाल्यानंतर गुरुला गुरुदक्षिणा दिली पाहिजे. गुरुदक्षिणेचं महत्त्व फारच मोठ्या प्रमाणामध्ये इथे सांगितलेलं आहे. असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही गुरुला गुरुदक्षिणा देत नाही तोपर्यंत ते ज्ञान तुम्हाला उपयोगी पडत नाही. या ठिकाणी गुरुदक्षिणा हे पारिश्रमिक नाही आहे,
गुरूंनी केलेल्या श्रमाचं मोल नाही आहे. कारण गुरूंनी दिलेली विद्या ही नेहमीच अनमोल असते. मग त्यांना का द्यायचं आणि गुरूंनी तरी ते कसं वापरायचं यासंबंधी एक फारच छान असं या ठिकाणी विवेचन दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की गुरूंनी जे अनमोल ज्ञान दिलं त्या अनमोल ज्ञानाचा एक आपण ग्रहण करताना आपण एक छोटासा भाग हा गुरुला गुरुदक्षिणा म्हणून द्यायचा आहे. तो नेहमी पैशातच असेल असंही नाही. कित्येक विद्यार्थी हे गुरुकुलामध्ये राहून पुढे विद्यादानाचं काम करत असत आणि हीच त्यांची गुरुदक्षिणा असे. आणि गुरूंनीसुद्धा मिळालेलं जे काही गुरुदक्षिणेचं धन आहे त्याचा विनियोग बाकीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी म्हणून करायचा आहे. खूप मोठा विचार आहे हा. ह्याच्याबद्दल निश्चितपणे आपण थोडंसं मनन आणि चिंतन करावं असं मला वाटतं. आज इथेच थांबूया. धन्यवाद.